काम होत आहे म्हणा. आणि तुम्हाला एक सांगतो म्हणाले, योग साधनाने जे काही अनुभव येतात ते सर्व अनुभव नामाने येतात. हे प्रत्यक्ष मी अनुभव घेऊन पाहिले. तेव्हा तुम्ही योग साधनेच्या भानगडीत करू नका. नाम साधनेने तितकेच अनुभव तुम्हाला येतील. तुम्ही काळजी करू नका. गुरुला या घट्ट चिपटून राहा, नामसाधना करा, तुम्हाला हे जरूर सगळे अनुभव येतील असं आश्वासन दिलं. आणि अशी 5 थाप मारून त्यानं पोचले झालं. संध्याकाळी मग ते परत आले. परत आल्यावर रात्री बसले आमच्या महाराजांची. महाराज म्हणाले, झाली का बुवांची भेट? झाली म्हणाले. त्या भेटीत त्यांनी ते सांगितलं की गुरुशी माझं असं अनुसंधान चुकायला लागलं म्हणून मी विक्षिप्तपणाने कालचं वागलो हे सर्व सांगितलं. तेव्हा महाराज म्हणाले, केशवरा, गुरुचं अनुसंधान असं असावं लागतं म्हणाले, तेव्हा काम होत असतं म्हणाले. आता नाही ना तुम्ही त्यांना विक्षिप्त म्हणणार, त्याशिवाय नाही भेट म्हणाले. आणि आपल्याला एक सांगतो, कधी कधी हल्ली केशवराव थोडेसे तसं वाटतं. काही जणांना तुटकपणाने त्यांचं वागणं होतं, मी पाहिलेलं. आणि त्याची तक्रार माझ्याकडेही आलेली आहे की केशवरावजी असं तुटकपणाने आमच्याशी वागले. अशी जेव्हा तक्रार आली तेव्हा मी प्रत्यक्ष माझा धाक परिचय असल्यामुळे मी केशवरावजीनं म्हटलं, माझ्या कानावर अशी तक्रार आपल्याबद्दल आलेली आहे, तर याचा अर्थाने काय सांगायचा? तेव्हा ते म्हणाले, बापूसाहेब तुम्हाला मी सांगू का म्हणाले, जेव्हा जेव्हा माझ्या गुरुशी असं माझं जेव्हा अनुसंधानात माझा जेव्हा व्यत्यय येतो तेव्हा माझ्याही हातून असं थोडंसं तुटकपणाने वागणं होतं, पण करू काय, नाही लाजे म्हणाले. मागून मी माफी मागतो त्यांची म्हणाले, पण त्यावेळी मी थोडासा असं तुटकपणाने वागतो. तेव्हा जेव्हा जेव्हा माझं असं तुटकपणाने वागणं होईल तेव्हा ते त्या संदर्भात आहे असं सर्व लोकांना सांगावं. आपल्या कोणाला जर तसा त्यांचा अनुभव आला तर ते असं समजावा, त्यांच्याबद्दल कलुषित ग्रह करून कोणी घेऊ नका. काय सांगू का, साधकाला या गोष्टीतून जावं लागतं. आता गुरुदेवाला सुद्धा जिथे जावं लागलं तिथे जसजसं आपली साधनाची उंच पायरी चढेल तेव्हा या साधनातून जायलाच पाहिजे. त्या दृष्टीने मी आपल्याला ते सांगितलं. आणि पुढे सांगता सांगता पाऊन तास काय ते बोलले ना ते सर्व केशवराजांनी उत्तम सांगितलं. आणि शेवटी काय म्हणाले ना ते 5व्या रात ते सांगायचं विसरले. ते सांगायचं विसरल्यावर महाराज एवढंच म्हणतात, केशवराव हे सर्व झालं, शेवटी बुवा काय म्हणाले तुम्हाला? शेवटी तुम्हाला बुवा काय म्हणाले असं म्हटल्यावर यांच्या लक्षात आलं, शेवटी युअर केस इज इन द राईट हँड. आणि नुसतं नामाला तुम्ही चुकून राहा, या जन्मात तुमचं काम होणार आहे हे जे अगदी जोरात म्हणाले होते ते मी महाराजांना सांगायचं विसरलो. आणि मग ते त्यांना सांगितलं की महाराज माझ्या पाठीवरती त्यांनी थाप मारली आणि तुम्हाला उत्तम गुरु मिळेल, तुम्ही उत्तम पदरी पडलेला असं आश्वासन दिलं. तुम्ही नुसतं नामाचं साधन त्या तुमचं काम होणार आहे हे दुसरं आश्वासन त्यांनी दिलं. महाराज एवढंच म्हणाले, केशवराव माझंही तेच मत आहे बरं का म्हणाले, तुम्ही नुसतं नाम साधन करावं म्हणाले. असं हे झाल्यावर केशवरावजी महाराजांना म्हणतात दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी त्यानंतर, महाराज माझ्या मनात योग साधना करून मला आपण रामदर्शन करून द्यावं हे सुरती वासना होती, पण नामानीच मी रामाचं दर्शन करून घ्यावं, आत्मज्ञान करून घ्यावं ही आपली इच्छा होती. मग हे आपण मला डायरेक्ट का नाही सांगितली? गुरुदेवांच्या मार्फत हे काय सांगितलं? तशी काय म्हणाले, केशवराव तुम्ही विद्वान आहात, एका विद्वानाचं समाधान दुसरा प्रकांड पंडितच करू शकेल. मी तर 4 एकटा शिकलेला, माझ्यातून तुमचं कसं समाधान झालं असतं? तुमचं समाधान झालं नसतं. आणि पुढे जे सूचित बोलले ते पुन्हा असं बोलले, केशवराव त्याचा असा असतं, अगदी मोठा धन्वंतरी जरी असला तरी सुद्धा म्हणाले तो का आपण सांगू शकतो की मी धन्वंतरी आहे, तू माझं औषध घे म्हणून. आणि असं जरी त्यांनी सांगितलं तरी रोग्याला ते पटत नसतं म्हणाले. तेव्हा त्याच्या औषधाने जो कोणी रोगी बरा झालाय तो रोगी घ्यायला रोग्याला सांगतो की अरे असे धन्वंतरी आहे, माझा असा रोग होता, मी बरा झालो, तुम्ही त्यांच्याकडे जा, तुम्हाला असाच गुण होईल. हे जितकं पटेल तितकं धन्वंतरींनी सांगून पटत नसतं, म्हणून इतका सगळा हा प्रपंच केला अशी जी आठवण घेऊन त्यानंतर बरं या
केलं. नंतर पुढे सांगतो, तुकारामाची गाथा झाली. पुढे नामदेवाची गाथा वाचायला सांगितली. आता नामदेवाची गाथा वाचायला सांगताना त्याचं ते असंच झालं. आज कोणता अभंग होता? आज वाचनात केशवराव कोणता? तर त्यावेळी त्यांचा असं आला की अमृतावनी गोड नाम तुझे देवा. आणि सगळ्यांचा तोंडपाठ आहे. माणिक वर्माचं उत्तमच म्हणतात याच्यावर, अमृतावनी गोड. रेडिओवर वाटतंय वरच्यावर ती गोडही लागतं, अमृतावनी गोड नाम तुझे देवा, मला माझं केशवा काबा न घे, असा तो अभंग. तेव्हा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा याचा अर्थ तर यांना कळे ना. तेव्हा म्हणाले महाराजांना केशवराव म्हणतात की अमृतापेक्षा नाम गोड कसं, याचा काही मला अर्थ होत नाही, आपण मला समजून सांगावं. तशी ती काय म्हणाली केशवराव, नामदेव महाराज आपला अनुभव सांगताय, आपला अनुभव त्या अभंगात सांगताय. काय अनुभव सांगू का म्हणाले, तो अनुभव असा असतो, महाराज सांगतात अप्रतिम ऐकण्यासारखा. आपण नामाला इतके चित्ताल मी अनुभव सांगितल्यावर ज्याचं नाव त्यांनी सांगतो आपल्याला. काय असतं, नाम घेता 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 म्हणाले त्याची सीमा असते, ती सीमा परिपक्व झाली ना की काय होतं म्हणाले, शाळेतून अमृतस्राव सुरू होतो. इतकी ती मोडी येते त्या नामाला, शाळेतून अमृतस्राव सुरू होतो. आणि तो एकदा अमृतस्राव सुरू झाला म्हणजे अन्नाची कशाची देहाची सुद्धा कशाची पर्वाच वाटत नाही. अमृत पोटात गेल्यावर देह काय, देह चांगलाच राहणार, आरोग्य कशाला बिघडतंय, असा तो अनुभव असल्यामुळे शाळेतून अमृतस्रावाचा जो काय अपूर्व अनुभव आहे तो मिळतो कशामुळे, नामामुळे. अमृतामुळे नाम नाहीये, नामामुळे अमृत आहे. त्यामुळे अमृतावनी गोड नाम तुझे देवा. नामामुळे तो मिळाय ना, म्हणून नामाला महत्व दिलं. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणून ते म्हणाले तुम्ही करा, तुम्हाला तो अनुभव येईल. आपण नाम घेता घेता शाळेतून अमृतस्राव सुरू होतो. आता गणपतराव कारखानी आपले साहेब माझ्या बरोबर आहे ना, आहे ना व्यक्ती अजून, गणपतराव कारखानीच आहेत. आणि गुरुदेवाने एकदा विचारलं, गुरुदेव राहणाऱ्यांचं सांगतो ऐकून तर किंवा आपण कोणत्या जन्मी आपला लहान होईल तो येईल. गुरुदेव नुसत्या एवढ्याच चस्कोर भाकरी आणि किंदा चहावर सबंध त्यांचं जेवण काय म्हणतात ते एवढंच असायचं. तेव्हा गणपतराव कारखानीसांनी चक्क गुरुदेवांना असं विचारलं की गुरुदेव एवढ्याशा कॅलरीवर तुमचं भागतं कसं, आणि नेमाला 8 तास बसायचो, हे शरीर राहतं कसं, शरीर धरतं कसं. अहो काय जरा कमी जेवलो म्हणजे तिथे बायको म्हणते कमी जेवला, काही म्हणते कमी जेवला, बायको असं असतं, कॅलरी कमी पडते. तेव्हा पटकन म्हणाले गणपतराव वी लिव्ह ऑन स्पिरिच्युअल फूड, म्हणजे हे जे श्रवत असतं त्याला ते स्पिरिच्युअल फूड म्हणत. तेव्हा गणपतराव म्हणाले की असंच काय म्हणाले, शाळेतून जो अमृतस्राव सुरू होतो त्याच्यावर आपलं जगणं चालतं, हेच का खरं. तशी पटकन गुरुदेव त्यांना काय म्हणाले, गणपतराव तुम्हाला काय सांगू म्हणाले, अहो शाळेतून स्राव काय, पण अमृताच्या तोंडात गुळणी येते. स्राव कुठे, गुळणी कुठे, गुळणी म्हणजे काय, आणि गुळणी येते ते जेवायच लागते म्हणाले, आणि ते गेल्यावर लागेल कशाला काय विचार म्हणाले. आणि इतकं सगळं सांगून गुरुदेवाने आपले ओठ चावले. तुम्ही काय हा अनुभव घालतात मोठा बोलून. माझा बोलण्याचा अर्थ असा की नामात एवढं सामर्थ्य आहे की आपण जसं केलं ते एक दिवस आपल्याला हे स्टेशन लागणार, तेव्हा आपण ते जरूर करायचं. हे केशवरांच्यावर महाराजांनी अशा रीतीने ते बिंबवलं की तुम्ही नाम घ्या, आणखी म्हणजे तुम्हाला तो अनुभव देईल. आता पुढे मी त्यांना असं म्हटलं बरं का, आमच्या महाराजांचं एक मोठं वैशिष्ट्य असायचं बरं का, देहात काय आणि याच्यात काय मोठं वैशिष्ट्य. समजत होते लोकोद्धारपणा करावाच लागायचा. तेव्हा याच्यात आमच्या दोस्तांना दाखवायलाच पाहिजे. जर दोष नाही दाखवला शिष्याचा तर त्याची प्रगती होणार कशी. अरे मग तुझं इथे चुकतंय, हे तुझं साधन इथे बरोबर होत नाही, हे दाखवायला वाटतं. पण तसा दोष दाखवायचे महाराज, पण तो दोष दाखवताना मन तर दुखवायचे नाही. पुष्कळ वेळा जेव्हा आपण दोष दाखवतो ना तेव्हा मन दुखवलं जातं. अवघड मन न दुखवता दोष दाखवणं हे संकट करून जातं. साधा माणूस करणं फार अवघड येते.
तेव्हाही त्याला एकदा असा प्रश्न विचारला की केशवरावजी, मन, मी आता बोलत होतो, पोटात शिरूनच हा प्रश्न त्याने विचारला. जशी मुलाखत घेतात तसे आता माझे पुढले प्रश्न आहेत, त्याच्यावरून मला त्यांचंही जीवन कळलं, ते मी आपल्या पुढे मानतोय. केशवरावजी महाराज सांगा की महाराज मन न दुखविता महाराज दोष दाखवितात, त्याबद्दल एखादा आपल्या जीवनातला प्रसंग सांगा. ते मी त्यांना सांगितलं. तेव्हा त्याने अप्रतिम तो प्रसंग तो सांगितला. तो असा, काय झालं म्हणाले, त्याच्या आधी एक सांगतो. नानाचार्य म्हणून एक ग्रस्त, हे मी त्यांचं जीवन, नानाचार्य ही दुसरी व्यक्ती, दुसरं महान साधक बरं का, ते जालन्याचं राम मंदिर जे महाराजांचं आहे ना, त्याचे ते चालवत असत. तेव्हा शास्त्रीच होते ना, त्यांचं वाणी इतकी गोड होती. आपल्या परवा आपले यांचं कसं तेजोमायानंदांची वाणी कशी संस्कृत या हिंदी कसं गोड, तसं यांचं मराठी गोड आहे. वाणी फार गोड असेल आणि शास्त्रीय उत्तम शिकलेलं असल्यामुळे त्यांची इथे गिरगाव पॅट रोडला फडक्यांचं हे आहे ना गणपती मंदिर, ते मोठे श्रीमंत मंदिर आहे, तर तिथे त्यांची वर्णी असेल. चातुर्मासात महिना 2 महिने त्यांना 2 महिने मिळायचे पुराण सांगायला आणि त्याच्याबद्दल त्यांना प्राप्तीवरी असेल. त्यावेळी ते मानायला राहायचे आणि तिकडे जायचे. म्हणून त्यावेळी माझा त्यांचा सहवास, मी त्यांच्या तात्यासाहेबांच्याच घरी होतो म्हणून मी त्या व्यक्तीला जवळून पाहिलेलं, बरोबर आम्ही जेवलेलो असं तसं. तर त्या व्यक्तीचं मी सांगतो, नानाचार्य आम्ही त्यांना म्हणत होतो. त्या व्यक्तीचं ते राम मंदिर चालवत होते. राम मंदिर चालवता चालवता त्याला बारीक ताप सुरू झाला. बारीक ताप सुरू झाला आणि तो काही केला जाईना. तेव्हा तिथे जे इतर लोक होते, मंदिराची इतर ट्रस्टी, त्यांचं पत्र आलं की नानाचार्यांना रोज बारीक ताप येतो आणि ते त्याच्याकडे लक्ष देत नाही, असं मालाडला थोडंसं पत्र आलं. मालाडून उत्तर गेलं की त्यांना मालाडला धाडावं. मालाडला नानाचार्यांनी यावं असं आज्ञा झाली. त्याप्रमाणे नानाचार्य मालाडला आले. मालाडला आले नंतर महाराजांनी आता बघा कसं हे संत लोक हा दाखवतातच, काय चमत्कार दाखवतात, पण इतक्या खुबीने तो चमत्कार असा काही दाखवतात आपल्याला पत्ता लागत नाही हा चमत्कार आहे. आपल्याला वाटतं ही घटनाच घडते म्हणून. तेव्हा ते तिथे आले तर कृष्ण थोडे झालेले होते, बारीक रोज ताप यायचा, कडू व्हायचं तो. तेव्हा तिथे एक बोंडे म्हणून होतं इरस्त. तेव्हा ते बोंड्यांचं आणि आप्पाशास्त्री साठे ही एक महान मोठे वैद्य गिरगाव बॅटरोडला असायचे. आप्पाशास्त्री साठे पुष्कळांना आपल्याला मुंबईत माहिती आहे, मोठे वैद्य, नामांकित वैद्य. तेव्हा बोंड्यांचा त्यांचा दात परिचय होता. तेव्हा महाराज त्या बोंड्यांना म्हणाले की यांना घेऊन जावं आणि आप्पाशास्त्री साठ्यांच्याकडनं यांच्या प्रकृतीचं निदान करून घ्यावं. त्याप्रमाणे बोंद्र्यांनी नानाचार्यांना घेऊन गेले आणि त्यांनी तपासलं. आप्पाशास्त्र्यांनी नानाचार्यांना पाऊण तास तपासलं, खूप अगदी. आणि नंतर त्या नानाचार्यांना 2 खोल्या टाकून पलीकडे बसायला लावलं आणि या बोंद्र्यांना बाजूला घेतलं आणि त्यांना सांगितलं की 31 सालची गोष्ट आहे, 32 सालची गोष्ट तुम्हाला सांगतो. म्हणाले तुम्ही जो रुग्ण आणलेला आहे, म्हणजे नानाचार्य जे आणलेले आहे, त्यांना क्षयाची भावना झालेली आहे. पहिली स्टेज संपून दुसऱ्या स्टेजला सुरुवात आहे. 32 साली क्षय रोगावर औषध नव्हतं, नुसता हा काय हे जे आहे ना काय नर्सिंग एवढंच होतं. म्हणून ते पाचगणीचे सगळे जे तिथले जे पाचगणीचं जे महत्व होतं ते नर्सिंग शिवाय दुसरं औषध नव्हतं. चांगले हवेर राहायचं आणि दुसरं काही नव्हतं. आणि पहिली स्टेज संपून दुसऱ्या स्टेजला सुरुवात झालेली आहे. मी औषध देतो पण मला गॅरंटी देता येईल, मोठं कठीण, थोडंसं कठीण आहे. आता असं सांगितलं आमचे बोंद्रे काही नानाचार्यांना काही सांगितलं नाही. त्यांनी परस्पर महाराजांना सांगितलं की आप्पाशास्त्री साठ्यांचं असं निदान आहे, असं आहे. महाराजांनी नुसतं ऐकून घेतलं. असं द्यावं म्हणाले, बघू आपण. 2 दिवस झाले. 2 दिवसांनी नानाचार्यांना महाराजांनी बोलावलं आणि सांगितलं, नानाचार्य लोक सगळे आपल्याला आचार्य कसं म्हणतात,
महाराज काय म्हणतात, आपल्याला लोक आजारी आहेत असं म्हणतात, म्हणजे देह आजारी झालेला आहे, मन आजारी झालेलं नव्हतं त्यांचं. तर आता असं करायचं म्हणाले, या आजारावर उपचार सांगतात महाराज. आता कोणतं निदान आहे मी आपल्याला सांगितलं, त्याच्यावर बघा काय ट्रीटमेंट आहे. आता म्हणाले इथून उठायचं आणि कराडला जायचं म्हणाले. कराडला आमच्या महाराजांचं राम मंदिर आहे, सुद्धा राम मंदिर आहे, तिथे राहायचं म्हणाले. रोज प्रीती संगमावर स्नान करायचं गार पाण्याने, दात बारीक असताना गार पाण्याचं स्नान प्रीती संगमावर, आणि म्हणाले माधुकरी वागायची आणि भगवान नाम जोरात घ्यायचं. ते प्रिस्क्रिप्शन ते काय काय नानाचार्यांना आपल्याला हा रोग झालेला हे माहिती नव्हतं, पण हे प्रिस्क्रिप्शन त्याने ऐकल्याबरोबर उठले आणि चालायला लागले. असं नाही म्हणाले मला बारीक ताप येतोय, मला ते कसं झेपेल, एक शब्द नाही. मला सुद्धा वाटलं ते कुरकुरते की माझ्या बरोबर कोणीतरी देता का, काही नाही. तयारच असतात लोक, याचा प्रश्नच नाही. तरच हे त्यांना असा चमत्कार संतांना घडवून आणताय. स्वारी उठली, चक्क करायला लागली. आणि काय म्हणाले, दर 15 दिवसांनी तुमचं मला पत्र आलं पाहिजे, कशी प्रकृती आहे याच्याबद्दल, न चुकता पत्र लिहित चला. ही स्वारी कराडला गेली. कराडला गेली, आणखीन प्रीती संगमावर स्नान, आणखीन मालधुकरी आणायची, ती पुन्हा कृष्णेत बुडवायची. असं ते शास्त्र असतं. तसं एकदम नाही जायचं, म्हणजे त्याचे सगळे रस जाण्याकरता. आणि त्याचे भाग करायचे, एक गोळ गाईला घालायचा, एक पक्षांना घालायचा आणि बाकीचा आपण खायचा. असा तो नैवेद्य दाखवून ते जेवण जेवायचं असतं. अशा तऱ्हेने त्यांचं जीवन सुरू झालं आणि नामस्मरण सुरू झालं जरा. आणि 15 दिवसांनी पत्र आलं त्यांचं की मला चांगलंच बरं वाटतंय, आता माझा ताप थांबलाय. आणि झालं दर 15 दिवसांनी जे पत्र यावं ते माझी प्रकृती सारखी सुधारते, माझी प्रकृती सारखी सुधारते आणि अति आनंदात आहे, अशी सारखी पत्र यायला लागली. 6 महिने झाल्यावर महाराजांनी सांगितलं की आता इकडे यावं परत. 6 महिन्यांनी ती स्वारी परत आली. काय छान असे गालबील वर घेऊन गालावर लाली घेऊन होते, ते उपासनेचं तेच दिलं महाराजांनी. हो, दुसरं काय प्रश्न आहे काय, ते उपासनेचं तेच दिलं आणि असं झटक होऊन आले अगदी. आणि नंतर मग महाराजांनी थोडा चमत्कार असा दाखवला, बाबासाहेब बोंडेला बोलवलं. बाबासाहेब आता असं करायचं म्हणाले, नानाचारी इथे आले, आता असं करायचं, आप्पा शास्त्र्यांना माझा निरोप सांगा, मी त्यांना प्रसादाला बोलवलंय म्हणून. या रुग्णाला पाहायला बोलवलं असं नाही सांगितलं, मी त्याला प्रसादाला बोलवलं म्हणून सांगावं. आप्पा शास्त्री मानत असत आमच्या महाराजांना. प्रसादाला बोलवल्यावर आप्पा शास्त्री आले. आप्पा शास्त्री आले, त्यांचं पहिलं पान घेतलं गेलं, दुसरं पान यांचं ठेवायला लावलं, या नानाचार्यांचं, तिसरं पान बोंडरांचं, चौथं पान आमचे आणि त्याच्या खाली वाहने सगळे लोक असले. अशी ती पंगत झाली, जेवण सर्व झाली. आणि पुढे बोंडरानं सांगायला सांगितलं होतं की मी जे तुमच्याकडे रुग्ण आणला होता तो हा म्हणून. तर जेवण झाल्यावर बाबासाहेबांना सांगितलं मी तुमच्याकडे तो रुग्ण नव्हता का आणला 6 महिन्यापूर्वी, तो हा आहे. आणि ते कसं हे सगळं पाहिल्यावर आप्पासाहेब म्हणतात, तो कोणतं औषध लागू पडलं, कोणतं औषध लागू पडलं. तर हे जेव्हा औषध सांगितलं तेव्हा आप्पा शास्त्र्यांनी बोंडराला नमस्कार केला. संजय म्हणाले, तुमच्या महाराजांची आमच्या पुस्तकात हे बसत नाही, हे दैवी आहे म्हणाले, कसलं काय घेऊन बसलात म्हणाले, का आम्ही बरी करायचं काय म्हणाले. एकदा भगवंतांनी ठरवलं की याच्यावर कृपा करायची म्हणजे कृपा होतेच म्हणाले. आणखी जे पद्धत त्यांना आहे म्हणाले, वैद्य लोकांना आम्ही काय औषध द्यावं, हे चुकवण्याकरता हा सगळा प्रपंच महाराजांनी केला. अशा अधिकारी असे व्यक्ती ती. तेव्हा मी नानाचार्यांना मात्र विचारलं, माझी संधी होती म्हणून, नानाचार्य मला एक सांगा, असं काय झालं हो, कसं ते बरं वाटत होतं, मला ते कुतूहल काही जाईना हो, आणि क्षयाची भावना होतं कसं, तशी ते काय म्हणाले. बाबासाहेब तुम्हाला सांगू का, ते मी अन्न भिजवून जेव्हा ग्रहण करत असे ना, तेव्हा म्हणाले काळातून अमृतसर सुरू आहे. हा ते आहे. आता अमृतसर झाल्यावर काय खेळायला धागा का, हो म्हणाली,
असं काही गोड लागायचं अन्न, असं काही गोड लागायचं अन्न ज्याचं नाव ते कधी मी माधुकरेला जातो आणि कधी जेवायला बसतो असं व्हायचं म्हणाले. आणि आता मी असं मला बरं वाटायला लागलं म्हणाले. खरंच त्या अमृतरावाचं महत्व आहे. त्यामुळे काय झालं म्हणाले, 6 महिन्यांनी जेव्हा मला पत्र आलं इकडे यावं, मला वाईटच वाटलं की अरे आता हे बंद होणार. हो, आता बंद होणार. कृपा होती ना म्हणून ते चालू होतं. आता हे बंद होणार, बंद होणार असं ते असल्यामुळे मला वाईटच अत्यंत वाटलं. आणि म्हणाले मी आता इथे आहे पण बंद झालाय. तो स्राव तर बंद झाला. इथे आता घरगुती घ्यायला लागले ना, माझ्याकडे नव्हतं ते बंद झालं. फार वाईट वाटतंय म्हणाले. अशा तऱ्हेने मी कष्टपुष्ट झालो. हा सगळा संस्कार म्हणला. अशी अधिकारी व्यक्ती मग ते पुढे यायला गेले, जालन्याला गेले, राम मंदिर चालवायला लागले. आता केशवरावजींच्या कथा संबंधाची मी आपल्या पुढे मांडतो. 48 साली रामनवमीचं बोलवणं आलं. रामनवमीच्या उत्सवाला महाराजांनी यावं असं नानाचार्यांनी बोलवणं केलं. मोठा उत्सव व्हायचा रामनवमीचा. रामाचा दिवस असल्यामुळे रामनवमीचा उत्सव मोठा करत होता. त्या याच्याकरता आपण यावं असं नानाचार्यांचं पत्र गेलं. तसे महाराज म्हणाले केशवरावजी तुम्हाला मे महिन्याची सुट्टीच आहे, एप्रिल महिन्याची. मला कॉलेजेस बंद व्हायची तर माझ्याबरोबर चालावं म्हणाले. तुम्ही इथे मोकळे जात माझ्याबरोबर चालावं. महाराज म्हणाले येतो मी. मग केशवरावजींना बरोबर घेऊन महाराज जालन्याला गेले आणि उत्सव सुरू झाला. उत्सव सुरू झाल्यावर नानाचार्यांना केशवरावजी कुठे केवढी मोठी व्यक्ती होती माहित होतं. ते कसे विद्वान आहेत, ते कसे मोठे साधक आहेत. तेव्हा त्यांनी त्यांचं रोज प्रवचन ठेवलं. त्या उत्सवाच्या याच्यात रोज प्रवचन ठेवलं. असं 5 दिवस प्रवचन झालं. मी कशावर बोलतोय, दोष तर दाखवायचा हे लक्षात ठेवा. पुन्हा मूळ पदावर येतो. दोष तर दाखवायचा पण मन तर दुखायचं नाही. म्हणजे केशवरावजींचा दोष दाखवला पण मन तर दुखवलं नाही. ते कसं ते आता पुढे येत ते सांगतो मी आपल्याला. तर 5 दिवस झाला. महाराज काय म्हणतात, केशवराव अहो तुम्ही प्रवचन करताय ठीक आहे म्हणाले, पण तेही मोठे प्रवचन काय तिथले. आता एक दिवस त्यांना द्यावा म्हणाले, आपण संधी द्यावी म्हणाले, किंवा आता असं करावं म्हणाले. 5 दिवस तुमचा जो काही विषय चाललेला आहे ना, दासबोधावरच प्रवचनं चालली होती. दासबोधावरच प्रवचनं चालली होती. जो तुमचा काही विषय आहे ना, तो 5 दिवसात काय जो झालेला आहे तो त्यांना सांगावा. आणि पुढे तुम्ही काय सांगणार आहात, कोणता विषय सांगणार आहात तो त्यांना सांगावा. म्हणजे उद्याचा तुम्ही जो तो विषय सांगणार होता तो ते सांगतील. एक दिवस त्यांना सांगायला द्यायला पाहिजे. आपण त्यांना मान नको का द्यायला म्हणाले. ते मुद्दाम घडून आणला महाराजांनी, मुद्दाम घडून आणला. बरं म्हणाले केशवरावजींनी मी 5 दिवसात काय सांगितलं ते समग्र सांगितलं आणि मी उद्या काय विषय सांगणार आहे समग्र पुन्हा सांगितलं. तुम्ही उद्या असं असं म्हणणार आहे सर्व सांगितलं. नानाचार्यांनी सर्व ते ऐकून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी नानाचार्य जेव्हा सांगायला बसले तेव्हा हे जे काही केशवरावजींनी त्यांना सांगायला सांगितलं होतं त्याचा अजिबात त्यांना विसरच पडला आणि त्यानं जसं वाटलं तसं त्यांनी तो विषय मांडला. विषय चांगला मांडला पण केशवरावजींनी सांगितल्याप्रमाणे मांडला गेला नाही. केशवरावनं वाटलं की हा एवढा शास्त्री व्हावा, याच्या डोक्यात रिटेन्शनच नाही. विकल्प आला विचार, अरे मी एवढं सांगितलं की एवढं लक्षात राहत नाही का. रिटेन्शन नाही, ग्रास्पिंग पॉवर तितकी नाही, माझी जास्ती आहे. हा येतो का आपल्याला ती भांडणच नाही त्यामुळे तो त्रास नाही. या पंडित लोकांना विद्वान लोकांना लक्षात नाही फार काय विचारू नका ती घटाघटी असते ती. या दृष्टीने त्यांनी तो मांडला नाही. ह्यांचं मन हिरमुसलं झालंय. कटी झालं केशवरावजींचं मन. हे काय केलं यांनी. पण मला मांडायचं नाही असं तरी स्वच्छ सांगायचं की मला नाही मांडायचं. मी माझं मी बोलले हे नाही सांगितलं. एकदम बोलून गेले झालं. ते त्यांचं प्रवचन झाल्यावर संध्या रात्री महाराज बसले. केशवराव म्हणतात केशवराव नानाचार्य आज काय म्हणाले, नानाचार्यांचं प्रवचन कसं झालं मुद्दा ना. आणि तिथे तशीच फटकन जसं ते मळमळत असताना बोट घातलं की कसं फटकन बाहेर येतं की मळमळत होती. तेव्हा पटकन काय म्हणाले, काय सांगू महाराज म्हणाले. आपण म्हटलं म्हणून मी त्यांना 5 दिवस मी काय बोललो ते सर्व सांगितलं. पुढे मी काय सांगणार आहे तेही आपण म्हणाले
सांगितलं, समजावलं, पण त्याच्या बुद्धीतच शिरलं नाही. आता मागची एवढी असतानाच हे बरं. आणि म्हणाले त्यानं पाहिजे तसं ते बोलले. म्हणाले मला काही ते आवडलं नाही, त्यांचं हे असं वागणं मला काही आवडलं नाही असं म्हटलं. महाराज एवढंच म्हणाले, केशवराव तुम्हाला काय मी सांगू, काचा दोष दाखवणं. आता मी याच्या मुद्द्यावर येतो, काय सांगू. तुम्ही विद्वान, तेही शास्त्री महाविद्वान आहेत म्हणाले, पण मी तुम्हाला एक सांगू का म्हणाले, तुम्हाला एकच सांगतो म्हणाले, केशवराव तुम्हाला परमार्थ समजलाय, त्यानं उमजलाय, एवढंच मला कळतं म्हणाले. तुम्हाला परमार्थ समजलाय, त्यानं उमजलाय, समजलाय उमजलाय. परवा आलं होतं तेजोमानंदांनी समजलं उमजलं याच्यावर ते बोलले. परवा उमजलं म्हणजे काय, परमार्थ करून ज्याचा आचरणात येतो ते उमजणं, आणि नुसतं सांगणं आणि आचरणात न आणणं ते समजणं. आमचं सगळ्यांचं माझं तरी ते चाललंय, समजलंय आचरणात नाही, समजतं पण उमजत नाही. तसं म्हणाले त्यानं जो परमार्थ उमजलाय ना म्हणाले, आपण त्याच्याकडे बघावं आणि तो आपल्याला केव्हा उमजेल अशा बद्दल रामरायाला प्रार्थना सतत करावी. म्हणाले या व्यक्तीला हा परमार्थ उमजलेला आहे, बघा त्यांचं म्हणाले दिनचर्या बघा, त्यांची उपासना बघा, त्यांचं सर्व ते हे बघा, ह्याला उमजणं म्हणतात. आणि हे जेव्हा होतं तेव्हा पुढे वाटचाल होते. नुसतं विद्वत्तेच्या भरारीवर काही होऊ शकत नाही. तेव्हा म्हणाले उमजणं तितकंच जरुरीचं आहे. आणि उमजणं काय म्हणजे म्हणाले किती सांगून कळत नसतं. तेव्हा प्रात्यक्षिक देहात तुम्हाला ती व्यक्ती दाखवावी याच्याकरता इतका हा सगळा प्रपंच केला. तेव्हा नानाचार्यांच्यासारखं तुम्ही याच्या पुढे परमार्थ उमजा आणि तसं म्हणाले वागा. ईश्वराजी म्हणाले विद्वत्तेचा थोडासा मला फुंजा आला होता अभिमानाचा, तो महाराजांनी खटकन असा घालून टाकला. मला भाजली ईश्वराजी ह्याच्याबद्दल फार अशी वाटली, अशी स्वतःची फजिती कोणी सांगेल का, म्हणजे माझी झाली असती तर मी नसता हा सांगितला अनुभव. अशी कोण काय हो तयारीचीच माणसं. प्रेम महाराजांच्याबद्दल स्वच्छ त्यांनी सांगून टाकलं. महाराजांनी मला असं घडवलं बापूसाहेब म्हणाले, म्हणून मला काहीतरी थोडी पावलं काढता आली. म्हणाले हा विद्वत्तेचा फुंज. आणि पुढे ते काय म्हणाले, बापूसाहेब माफ करून तुम्ही विद्वत्ता आणू नका म्हणाले, शाप विद्वत्ता, शाप विद्वत्ता म्हणाले नका करू म्हणाले, अवघड जातं म्हणाले. भोळाभावानी जे साधतं आणि जे चटकट होतं ते विद्वत्तेने होऊ शकत नाही. विद्वत्ता म्हणजे म्हणाले असा घात देणं आहे. तेव्हा म्हणाले तुम्हाला जे वाटतं ना मी मोठा आहे, आपण ऐकणार होतं, मी मोठा आहे, माझे तुम्ही मोठेपणा जाऊ नका म्हणाले. तुम्ही म्हणाले विद्वत्ता तुम्हाला नाही हेच चांगलं आहे. महाराज सांगतात तसं निमूटपणे तुम्ही नाम घ्या. मला त्रास होतो विद्वत्तेच्यामुळे, हे बरोबर असेल का नाही, हे सांगतात ते शास्त्राला आहे का नाही, उगीच मला आपला जे ज्ञानच नसल्यामुळे प्रश्नच नाही. अज्ञान त्या दृष्टीने बरं. निमूटपणे म्हणाले ते जे सांगताय ते तुम्ही नाम घ्या, तुमचं काम होईल त्याच्याबद्दल मी तुम्हाला आश्वासन देतो. त्याच्याबद्दल शेवटची आता एक सांगून 9 वाजत आले, आता हा विषय पुरा करायचा. शेवटची एक आठवण सांगतो आहे की अप्रतिम त्यांनी मला आश्वासन सांगितली. मी एकदा त्यांना महाराजला भेटायला गेलो आणि मी असं बसलो असताना, खोलीत बसलो असताना बापूसाहेब हे म्हणाले वरची पुस्तकं पाहताना म्हणाले 4,500 पुस्तकं आहेत वर. 4,500 पुस्तकं आहेत, इंग्रजीची आहेत, वेस्टर्न फिलॉसॉफीची आहेत, सगळी 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 मी वाचलेली आहेत म्हणाली, सगळी मी वाचली आहेत. आणि सगळी वाचून मी का आपल्या पुढे म्हणते अप्रतिम त्याने मला बोध केला, प्रेमाने बोध केला. ही सगळी वाचून गुरुच्या प्रेमाखातर आणि गुरुनी मला थोडीशी चुणूक दाखवून मी नामावर आलेलो आहे म्हणाले. नामाशिवाय दुसरं साधन नाही नाही. तेव्हा म्हणाले तुम्ही जर नुसतं नाम घेतलं की इतकी सगळी पुस्तकं वाचल्यासारखीच नाही का होणार. पण मी ज्या उठावाशा काढल्या तुम्ही का काढता उठावाशा, त्या तुम्ही काढू नका, तुम्ही नुसतं नाम घ्या, तुमचं काम होईल असं ते इतकं सांगून हा आजचा विषय पुरा होतोय. उद्या आणि परवा याचं कुठलं सांगितलं त्यांचं जीवन आणखी काही एवढं हे असं त्यांचं जीवन आहे. मला वाटतं हे जर गोड असलं तर उद्या सांगावं, नाही तर पाहिजे तर उद्या आपण नुसतं नामस्मरणाला बसू. उद्या पुन्हा असं नामस्मरण होईल आणि पुन्हा 7:30 ते 9 मी असा पुढला भाग सांगेन त्यांचा. माझ्यावर जे काही त्यांनी जे सांगितलं ते मी पुढे आपल्याकडे मांडू. साधनाला
असं मला वाटतं. तेव्हा त्यांना हा विषय काहीतरी तिलाच महाराजांनी काहीतरी बुद्धी दिली, आपल्याला काहीतरी त्याचा उपयोग व्हावा एवढ्या करता असं मला वाटतंय. आणि आपण सर्व साधन्य हा मी जे तुम्ही साधन नसतात, साधन ते या बाबतीत तयार नसतात ना साधन न करणारे, त्यांच्या पुढे सांगून ती का वाटत नाही. मी माझं भाग्य समजतो की आपल्यासारखे सर्व साधने लोक, जवळजवळ संत मंडळीच माझ्यासमोर बसलीच असं मला वाटतं. त्या या दृष्टीने आपल्या साधनाला नक्की जोर लागेल. असं पुढलंही चरित्र ते चांगलं आहे. तेवढं आपण उद्या ऐका, उद्या परवा ऐकावं अशी विनंती करू मी आजची सेवा पुरी करतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. भवापादमी नामार्थ झाला, भवानी सदा वासनामात केला, जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार जा ब्रह्म चैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नामसाधनेचा आता दुसरा दिवस. हा जो विषय झाला त्याच्या पुढे सुरू करायचा. काल थोडंसं मी व्यतिरिक्त करतो. काल सांगितलं ते काल मी असं सांगितलं, पूजनीय केशवरावजी बेलसरे ही व्यक्ती श्री महाराजांनी कशी घडवली या विषयावर काल त्यांच्या जीवनातील काही प्रसंग मी आपल्याला सांगितले. आपण असे पाहिले की मानवी मन हे अनुभवाला लाटावलेले असते. एकदा अनुभव आल्यावर मनाची जी खात्री होते ती कितीही ऐकून आता कितीही वाचून होत नाही. पारमार्थिक अनुभवाची सुरू सत्यसंकल्पाने कशी मिळते ते काल आपण पाहिले. वारकरी संप्रदायाचे हैदराबादचे भटजी बापू सत्पुरुष असल्याने ते त्रिकालज्ञ होते. ते त्रिकालज्ञ कसे होते ते आपण पाहिले. त्यांचे सूचक बोलणे कसे होते तेही आपण पाहिले. त्यांच्यावर पुत्र व पत्नी वियोगाचे दुर्धर प्रसंग आले तरी त्यांनी आपल्या मनाची शांती अजिबात ठरू दिली नाही तेही आपण पाहिले. नंतर पूज्य केशवरावजींना महाराजा सद्गुरू भेट कशी झाली व त्यानंतर त्यांनी म्हणजे महाराजांनी त्यांचे जीवन कसे घडवण्यास सुरुवात केली तेही आपण पाहिले. नामसाधनेचे महत्व व सामर्थ्य पूज्य गुरुदेव रानडे यांचे मार्फत त्यांच्या मनावर कसे बिंबवले ते सांगू. काळातून अमृतराव कसा सुरू होतो तेही आपण पाहिले. शेवटी ज्या सदरावर मी आलो ते शेवटलं सदर असं की मन न दुखवता श्री महाराज जोर जातील याबद्दल काही प्रसंग सांगा असे मी त्यांना म्हटल्यावर त्यांनी परमार्थ समजणे व परमार्थ उमजणे म्हणजे काय याबाबत एक चटकदार प्रसंग सांगितला. आता त्या सदराखाली पुढील प्रसंग आज सांगतो. हे काहीतरी चटकेली समजा. आपलं सदर कोणतं चाललंय की मन न दुखवता श्री महाराज त्यांच्या भक्तांचे दोष कसे दाखवित असत. दोष दाखवावेच लागतात. त्यांच्या भक्तांची प्रगती होत नाही म्हणून संतांना तसे दोष दाखवावेच लागतात. आता पहिला प्रसंग सांगायचा म्हणजे बराळा वाडिया हॉस्पिटल, वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटल मोठं हॉस्पिटल आहे. म्युन्सिपाल्टीचं आता म्युन्सिपाल्टीचं झालंय. त्यावेळी ते ट्रस्ट होतं. मोठं हॉस्पिटल आहे. त्याचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर पाथरकर हे महाराजांचे निश्चित भक्त होते आणि त्यांचा केशवरावांच्यावर फार प्रेम होता. ते वरच्यावर महाराजांना भेटायला यायचे आणि स्वतः काही कधी विचारायचे नाही. विचारायचं असलं तर केशवरावजींच्या मार्फत विचारायचे. इतकी भक्ती केशवरावजींच्यावर. एक दिवस ते आले. त्यांच्या बरोबर त्यांच्याच हॉस्पिटलमधली चीफ मेट्रन त्यांच्या बरोबर आली. चीफ मेट्रन 50 वर्षाची होती आणि ती ख्रिश्चन होती. पण हिंदुस्थानातच 3-4 पिढ्या गेलेल्यामुळे, हिंदुस्थानात म्हणजे मुंबईत 3-4 पिढ्या गेलेल्यामुळे तिला मराठीत, तिची मातृभाषा मराठीच होती. ख्रिश्चन नसली तरी उत्तम सगळं मराठीत बोलायची. म्हणजे नावाला सांगायला ख्रिश्चन, पण बाकीची सगळे मराठी उत्तम जाणायची. पाथरकर साहेब, केशवराव आणि त्या चीफ मेट्रन अशा महाराजांना भेटल्या आणि मग चीफ मेट्रनची केशवरावजींच्या मार्फत ओळख करून देण्यात आली. त्या अशा आहेत आणि आमच्या डॉक्टर
पाथरकरांच्या नेक्स्ट बेस्ट काय आहे असं ते सांगण्यात आलं. असं झाल्यावर महाराज चीफ मेट्रांना काय म्हणतात ते आपल्या पुढे मांडतो. माय म्हणाले, रोज आपल्याला किती बाळणपणा करावी लागतात. तर बाळणपणाचं भाग पिडलो तर त्या म्हणाल्या की 4 किंवा 5 आनंद ॲव्हरेज दिवसाला कराव्या लागतात. महाराज म्हणाले, रविवार सोडायचे, आठवड्याचा एक दिवस सुट्टी असतो तो सोडायचा. म्हणजे म्हणाले 25 दिवस झाले, 25 दिवसाची 4 प्रमाणे 100 बाळणपणा आपण करतो, 100 बाळणपणा करतो. वर्षाची म्हणाले आपण 1200 करतो. वर्षी 200 सोडूया म्हणा, काही कमी जास्ती म्हणून ते 1000 तरी कमीत कमी आपल्या हातून बाळणपण होतात. पुढे महाराजांनी असा प्रश्न विचारला की मग आपण आजवर हे किती वर्ष करतोय. त्याची त्या म्हणाल्या की माझी ही नोकरी 20 वर्ष अशी चाललेली आहे. आणि मग त्याच्यावर महाराज काय म्हणाले, याचा अर्थ वर्षाला 1000 म्हणजे आतापर्यंत आपण 20,000 बाळणपणा केलेली आहे. इतकं जरी आपण बाळणपणा केली असली तरी बरं का, तरी माय म्हणाले आपल्याला अपत्य सुख किंवा वात्सल्याचं प्रेम नाही. त्याही वाईट होत्या, लग्न झालेलं नव्हतं आणि 50 वर्ष होतं, याच्या पुढे लग्न व्हायची शक्यता होती. त्यामुळे महाराज काय म्हणाले, 20,000 बाळणपणा जरी झाली तरी अपत्य सुख वात्सल्याचं प्रेम हे जे काही सुख आहे हे आपण अनुभवलेलं नाही. तेव्हा त्याच्या डोळ्याला पाणी आलं. महाराज त्या म्हणाल्या, आपण म्हणता महाराज ते खरं आहे, माझं नशीब तसं आहे, एवढंच त्या म्हणाल्या. आणि हे पाहून केशवराजींच्याकडे बघून महाराज काय म्हणाले, केशवराव पढित पंडितांचा आणि पढित विद्वानांचा असंच नसेल का हो. 10,000 पुस्तकं वाचायची, 2,000 पुस्तकं वाचायची, अनुभवाला पत्ता नाही. आणि शेती मिळवायची की आम्ही ज्ञानी आहोत ना गेलो. तेव्हा ज्या बाईला जसं खरं सुख अजिबात मिळालेलं नाही तसं पंडितांना आणि पढित विद्वानांना खरं सुख ते कळत नसतं. तेव्हा पढित विद्वानांनी आपल्या विद्वत्तेचा शेती न मिळवता भगवंताच्या नामाला चिपटून भगवंत जेणेकरून भेटेल याची पराकाष्ठा करणं हा पुरुषार्थ आहे. बाकी हे करण्यात अर्थ नाही. केशवरांच्यावर हे पिंपण बिंबवायचं होतं की नुसती विद्वत्तेनी देव भेट नाही 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 हे बिंबवायचं होतं एवढ्याच्या. पुढे मित्रांकडे बघून महाराज काय म्हणाले, माय म्हणाले तर वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. आपला येशू ख्रिस्त आहे ना, त्यांचा धर्म ख्रिश्चन होता. येशू ख्रिस्त म्हणाले संत होते, असं म्हणाले संत होते, त्याची आठवण ठेवावी. आणि म्हणाले त्या आकाशातल्या बापाचंच प्रेम लावून घ्यावं. आकाशातल्या बापाचं एकदा प्रेम लागलं ना, म्हणजे ही अपत्य प्रेम आणि हे सगळं खालचं प्रेम आहे म्हणाले. करायचं काय ते प्रेम घेऊन मनुष्य जन्माला आल्यासारखं ते जर प्रेम लागलं तर त्यासारखं भाग्य नाही. तेव्हा तुम्ही हताश व्हायचं कारण नाही. त्याच्याकरता तुम्ही येशू ख्रिस्ताचं सतत नाम घ्यायला पाहिजे. पुन्हा महाराजांनी येशू ख्रिस्ताचं आणि नामच सांगितलं त्याला. तिला रामनाम तुम्ही सांगून काय उपयोग. मग तू तेवढं घे, तुला ही जी उद्विग्नता आलेली आहे ती तुझी निघून जाईल आणि तुझा अंतकाळ छान असे सांगून काय पाहिलं. दुसरं केशवराजींचा गाचा स्वभाव तापट आणि रागी. काही जणांचा गाचा असतो ना तसा तो स्वभाव तापट आणि रागी. हा त्यांचा स्वभाव असा आहे. एकदा असं खुबीने ते असं दाखवलं त्यानं. ते काय झालं, 1933 साली ते BA फिलॉसॉफी झाली. त्यात त्याला फर्स्ट क्लास मिळाला. फिलॉसॉफी घेऊन फर्स्ट क्लास मिळणं फार अवघड. डिस्क्रिप्टिव्ह सब्जेक्ट असल्यामुळे सहसा मिळत नाही. मॅथमॅटिक्स मध्ये फर्स्ट क्लास मिळणं सोपं त्या मानाने, पण फिलॉसॉफी आणि अशा ज्या डिस्क्रिप्टिव्ह सब्जेक्ट आहेत त्याच्यातून फर्स्ट क्लास मिळणं अवघड. केशवराजींना तो मिळालेला होता. तो मिळाल्यावर त्याला वडिलांचं पत्र आलं की आता आपलं पुष्कळचं शिक्षण सुरू होत आलेलं आहे. त्यांचं त्यावेळी 24 वय होतं. तेव्हा माझ्या मनात तुझं यंदा लग्न करावं. मग मी कसं करू म्हणाले. का असं करायचं म्हणाले, आधी मुली सांगून जातील आई वडिलांच्याकडे. आपण होऊन एकही मुलगी पाहिजे नाही. आधी जरी तरी त्यांना आई वडिलांच्याकडे झालं आणि आई वडिलांनी ज्या पसंत करतील त्याची आपण निवडायची. हे गंड.
आई वडिलांनी जी मुलगी पसंत की ज्या मुली पसंत त्याची आपण निवडायची, आता आपण माझा आचमन करू. त्याप्रमाणे निवड करता करता आई बापांनी 2 मुली केशवराजींच्याकडे धाडल्या की आमच्या मते या 2 उत्तम आहेत आणि तुला त्याच्यातली जी कोणती बरी वाटेल ती तू कायम कर. केशवराजींनी 2ही मुली पाहिल्या आणि त्यांना 2ही चांगल्या वाटल्या. चांगलाही काही डिसिजन घेता येईना, त्याचा आपण तरी काय करावं म्हणून महाराजांच्याकडे गेले. ते महाराजांनी अशा डोळ्या स्थितीत मला आमचीच करा असं 2ही सांगणार, तर आता कोणते करू हे आपणच सांगा. तशी महाराज म्हणाले ती वाडेकरांची म्हणून मुलगी, आता ज्या बहिणी आहेत त्या वाडेकरांच्या होत्या, बाहेरच्या आडना वाडेकरांची मुलगी आई ना ती करावी म्हणाली. तशी म्हणाली मी तर्कशास्त्र शिकलेलो. मी महाराजांना असं विचारलं दोघी सारख्या मग हीच का आपण निवडली, हा तर्क आहे का, हीच का आपण निवडली. तशी म्हणाले मला असा गोड टोमणा मारला, केशवराव आपला स्वभाव जात्या तापवत्यात रागीत आहे, आपला स्वभाव जात्या तापवत आणि रागीत आहे. ही जी मुलगी आहे तो म्हणता आणि आपण पत्नीला जरूर त्रास देणार आहोत. ह्या स्वभावामुळे आपण पत्नीला त्रास देणार आहोत. ही मुलगी तुमचं जास्त सोसेल म्हणून मी निवडली आहे, ही मुलगी जास्त म्हणून मी निवडली. आणि खरंच तसं झालं. आमच्या भेलसरे वैद्य मी तुम्हाला सांगू का, महापतिव्रता आहे. अहो काय त्याने लग्न झाल्याबरोबर इतकं काही सर्वस्वी केशवरावांना अर्पण करून टाकलं की त्यानं जे आवडेल ती माझी आवड, आपलं असं म्हणून काहीच ठेवलं नाही असं सबल. आणि केशवरावजींची पत्नी होणं हे काही सोपं नव्हतं, फार अवघड होतं. पुढे 1-2 प्रसंग सांगतो, रागा बिगाचे नवरा बायकोंचे तसे असते सांगतो. पण त्याने असं आयुष्य घडलं, महान पतिव्रता बाई होती ती. आता हा दुसरा. तिसरा जात्या स्वभाव तापट आणि कडक असल्यामुळे त्यांची तापट आणि रागीत असल्यामुळे त्यांची वाणी कडक आहे. वाणीचं लाघवचं सौष्ठत्व जात्या त्यांच्यात नाही, तेव्हा ते त्यांच्यात नसल्यामुळे महाराज बद्दल त्याने काय म्हणायचे, वाणीने दुसऱ्याचे मन केशवराव दुखू नये, वाणीने दुसऱ्याचे मन कदापि दुखू नये, वाणी गोड व लाघवी पाहिजे. महाराज म्हणत असं ते मी आपल्याला सांगतो. परमार्थ आचरणाऱ्या माणसाची वाणी कशी असावी याचे ज्ञानेश्वर माऊलीने 13व्या अध्यायातील 269 ओवीमध्ये फार बहारदार वर्णन केलेलं आहे. ती ओवी अशी, तैसे सात आणि मवाळ मितले परिसरळ बोल तैसे कल्लोळ अमृताचे. आता मी सांगतो याचा या ओवीचा अर्थ असा, बोलणं कसं असावं, जो परमार्थाला लागलाय त्या माणसाचं बोलणं खरं आणि गोड पाहिजे. दुसरं म्हणजे मोजकं परंतु सरळ पाहिजे. आणि तिसरं तो बोलायला लागला म्हणजे अमृताचा जसा वर्षाव आपल्याला होतोय असं वाटलं पाहिजे. आता या ओवीचा अर्थ आहे, त्या परमार्थातल्या माणसांनी असं वाणी आपली ठेवावी असं वरचेवर ते सांगत बरं का. पण यांची वाणीच कडक असल्यामुळे त्यांना ते वरचेवर सांगावं लागायचं. तेव्हा याला अनुलक्षून त्यांनी एकदा केशवरावजींना असा प्रश्न केला की केशवरावजी, मनुष्य जन्माला आल्यावर 3 गोष्टी संभवतात. पहिली गोष्ट कोणती, सतत दुसऱ्याच्या उपयोगी पडायचं आणि वाणी गोड ठेवायची. हे आयडिया लागते. मनुष्य जन्म आल्यावर सतत दुसऱ्याच्या उपयोगी पडायचं आणि वाणीने गोड बोलायचं, हे आयडिया. आता सगळ्यांना साधता असं नाही. दुसरा वर्ग काय असतो, लोकांच्या उपयोगी लोक ते पडतात, दुसऱ्या वर्गातले लोक, पण वाणी कडक असते, फार फार बोलणारी असते. तिसरा वर्ग काय असतो, तिसरा वर्ग असतो ते